काकूले लवकर नाडी कुठे जासाठी. काकू हाय साधी सुधी, तिले जर म्हणलं ना तर ते मग आईले पटवते. अरे मोहित्या काय करून राहिला इकडे? मोहित्या इकडेच येऊन राहिला. मोहित्या चालतं का रे? कुठं चालतं? काऊन तुला माहित नाही का कुठे चालले म्हणून? आपल्या घरच्या सगळ्या जणी बाया माहित आहे ना, मी तू जास्त घरी राहिले ना रे 4-5 दिवस. मा घरी काय येऊ नको तू काही असं कर. मी तुला एक प्लॅन सांगतो. आता प्लॅन घेऊन काही सांगू नको. मग शाळा पडते, मी काय कुठे जाणार नाही. मी तुझ्या घरी राहिले येऊन राहिलो. अबे खूप मजा करणार आहे त्या बाया तिकडे सगळ्या जणी. आपण काही इथं जाऊ का? सुट्ट्याच आहे ना 2 दिवस, मग 2 दिवस शाळा पडन फक्त. तुला भीती नाही वाटत का बे? आपल्याला लाता खायचे कामं करतो तू. अरे ते ग्रीष्माला हुशार आहे, तिला हा प्लॅन सांगू ते येते मग बरोबर आपल्यासोबत. ग्रीष्माची आजी आली आहे, ते ग्रीष्मा संग राहिले. तू आपल्यासोबत नाही येत ते. तू तिला बोलाव ना, जमून प्लॅन तर जमून जाईन. ती काकू ऐकून राहिलीच ना, काकूच्या घरापुढे उभा आहे तू. माई काकू काहीच हा गोष्टी सांगत नाही कोणाला. माई काकू खूप चांगली आहे. जा तू आण पटकन तिला बोलावून. जमून तर जमून जाईल. ग्रीष्मा बरोबर तिला प्लॅन करायला लावतो. आता बरं वाटते का तुम्हाला? बरं वाटते ना, म्हणूनच तुम्ही तयार झाली येण्याकरता. मेडिसिनपेक्षा तुमच्या गावरानी उपायानेच माझा आराम पडला. आम्ही तोच करतो, मग जातो दवाखान्यात. तुमची बॅग भरून झाली ना? बॅग तर मी कालच भरली होती सकाळीच. नाश्ता करून घ्या मग आता आणि या बॅग घेऊन बाहेर. मी बी माझी बॅग काढतो. मी नाश्ता नाही करत. मग अशीच मी चहा बिस्किट खाल्ले. आता काही पोटाला आराम देतो. ठीक आहे, मी डब्बा तसा घेतलाच आहे. लागण तर रस्त्यात खाता येते. आणा तुम्ही तुमची बॅग, मी घेतो. चला आपण बस स्टॉपवर जाऊन उभं राहू. सगळेजण तिथंच जमा होणार आहे. काऊन रे दिन्या इथे येऊन उभा आहे तू? थांबा काकू, मी तुम्हाला सगळं सांगेन. थोडा वेळ थांबा. अरे मला दरवाजा लावून जायचं आहे ना बस स्टॉपवर. थांबा ना 1 मिनिट. आले दोघं जण. कायला बोलावलं रे तिने आम्हाला? हे पाय, एक प्लॅन आहे. तुला चालतं का कॅम्पिंगले? कायचा प्लॅन आहे? कोणत्या कॅम्पिंगला चालतो तू? त्या चालल्या माझ्या इथे बॅग बिग भरून झाली. हे पाय, तू म्हण का मी आजीजवळ राहत नाही, मला घेऊन चाल. मग अभ्यास झाला आहे पूर्ण. तशी तू हुशार बी आहे. 2 दिवस शाळा सुट्टीच आहे, 2 दिवस शाळा जाईन. कायचा प्लॅन आहे रे तुझा? मी नाही जात. तू असं म्हण का दिन्यानं मोहित बी चालला. मी त्याची आई कशी त्याला सोबत घेऊन चालली, मग मी बी येतो. तुम्ही खरंच चालले का रे? हो, आम्ही खरंच चाललो ना दोघे बी. काऊन रे खोटं बोलता? आता वेळेवर कोणती तयारी आहे तुमची? काकू येऊ दे ना, तुम्ही काही सांगू नका. हे आमचा प्लॅन आहे आता. ह्या तुम्ही सांगाल ना तर सगळा प्लॅनचा धिंगाणा होऊन जाईल. म्हणून आम्ही चुपचाप येतो. करा बा काय करता तर. मी तर नाही सांगत, पण तुम्ही काय करता आणि काय नाही. चालतं का दिसणं? मग जा सगळेजण आपल्या घरी जा. प्लॅन जर झाला सक्सेस तर काकूच्या घरी फोन कर जा एखादा जण. पाहतो बा जमते का तर. वहिनी निघाणं बाहेर झालं नाही का तुमचं? हो झालं ना, तयार तर पूर्ण झालाय. पण ह्या दिन्याने आला ना अजून. कुठं गेला पण नाही. मोहित्याही नाही आला. दिन्याला नाही आले जातो म्हणे. कुठं फिरत असन तो बाहेर. त्या अर्ची निघली असन तर अर्चीला फोन करून पाहा ना. मी काही फोन घेत नाही म्हणलं. काही किंवा चार्जिंग करायला राहणार नाही. आहे ना एक तुमचा फोन. तुमच्याजवळ पॉवर बँक आहे म्हणता तर होते ना, भागते ना आपलं. तुमचे भाऊ बी नाही आहे, कुठं गेले माहीत नाही. आई तू गेली नाही ना? आला बाई, ह्या आला वाटते. तू एकटाच आला रे? ह्या नाही आला का? मोहित नाही आला? मोहित्या काही आपल्या घरी आले तयार नाही आहे. तो म्हणते मी नाही येत. आणि ते ग्रीष्मा आहे ना, ते बी तिच्या आईच्या सोबत घेऊन राहिली. मग आता कसं? काय बोलतो रे? असं कसं होईल? कालच तर मस्त रात्री म्हणे मी ते पाठवतो. तो बी तयार होता. नाही आई, मला वाटते आम्हाला सगळ्यालाच जा लागते तुमच्या संग. मला तर वाटते का याचाच आहे ह्या सारा हात ह्या गोष्टीत. तू आई माझा विश्वासच नाही ठेवत तुम्ही सगळेजण. मी काय करू प्लॅन? तर मी मोहित्याला बोलायला गेलो. त्यानंच म्हणलं मी चाललो मग आईसोबत. मी नाही राहत तुझ्या घरी. मी करून पाहतो अर्चनाले फोन, काय म्हणते ते तर. तू काय त्या काकूला फोन करतो, मी सांगून राहिलो ना खरंच. त्याची तयारी बी झाली असेल. बाबाले तर नाही माहिती रे. मग तू बाबाले फोन करून सांगून दे ना का दिन्या बी येऊन राहिला म्हणून. बाबा येतोच म्हणे ना आता घरी, येईनच घरी आता. हे पोरगं कोण कुठे गेला कडे आता? याची भरून दिलेली मी कपडे जातो म्हणे या दिन्याच्या घरी. गेला कुठं? मध्ये ते वाट पाहत असेल सगळ्या जणी. मला आई मी बी येतो. हे कायचं नवीन नाटक लावलं तू ना? दिन्या बी येऊन राहिला आणि ते ग्रीष्मा बी येऊन राहिली. मी कोण राहू एकटा? मी कोणासोबत राहू मग?
मोरे तर काही सांगितलं नाही, शांताबाईनं कोणाचं नाही सांगितलं, नाही त्या चंदानं सांगितलं. आणि आता केव्हा तयारी झाली दोघांची? मला नाही माहिती, पण दोघं जण चालले म्हणते. मी करून पाहू का शांताबाईले फोन, काय म्हणते म्हणून त्याने? फोन गाडी करून राहिली, खरंच दोघं जण चालले ते. मला काय तू खरं खरं सांग, कोणाचा प्लॅन वगैरे का दिण्याचा तर नाही होय? आई खरं खरं देण्याचाच होय, पण तो म्हणे मला कोणाला सांगू नको. त्यांच्या ग्रीष्माला बी सांगितलं का चाल बा म्हणून, आम्ही दोघं जण घरणार आहात, तर तू बी चाल ना आम्ही बी चालतो. तो गेला तर मी कोणा एकटा कसा राहीन? काकू माझी गोष्ट ऐकून घ्या तुम्ही. तू कुठून आली बाई, तू झाली का तयारी? काकू मी तुम्हाला सांगून राहिली, ह्या सगळा प्लॅन आहे दिन्याचा. दिन्याला मोहित्याला सांगितलं का तू बी चमन का मी राहत नाही घरी, चाल. हो रे दिन्या, तू मला काय हे करून राहिला का? हां तुला सांगितलं ना मी खरं. काकू तुम्ही गाणी शांता काकूच्या घरी जा, सगळं खरं सांगून द्या, मी काही येत नाही. बरं झालं तुला सांगितलं तर. सांगतो मी सगळं प्लॅन शांताबाईले, आणि मोहित्याला घेऊन जातो तिथं. कसे चिडवत होते रे मला त्या दिवशी, चंदाची पोरगी हाफ पॅन्टवाली. काय तुमचा प्लॅन खुद येणार आहे का? हे चिडवे का बाई? ह्या नाही चिडवे काकू, पण त्याच्यासोबत तर चिडू लागतेच ना, बोलू लागतेच ना, त्याचा जिगरी मित्र बहीण तो. काकू मी चालली का, तुम्ही जा शांता काकूच्या घरी यायला घेऊन. चाल रे मोहित. हो मी माझ्या कपड्याची बॅग घेऊन येतो. दप्तर घेतलं का? दप्तर भरलं पूर्ण? भरलं ना, चाबी राहीन आहे ना माझ्याजवळ, मी कधी काम पडलं तर येऊन जाईन घ्यायला. मला वाटते हे तयारी करून राहिले सण देण्याची, घरी दिसून नाही राहिले कोणीची तर बाहेर. शांताबाई झाली का तयारी? हो झाली तयारी, पण ह्या दोघांना लावलं ना नवीनच नाटक येतो म्हणून. सामान अंदर ठेवलाय का तुम्ही? आणू का बॅगा बाहेर? हो आणा ना. कुठं गेला दिन्या? कपडे भरून राहिला तो. काही कपडे कपडे नका भरायला लावू त्याले. हो ना, ह्याच तर मोहित्या राहत नाही म्हणते माघारी, म्हणून तो म्हणे ते हे येऊन राहिली ग्रीष्मा बी म्हणे तिच्या आईसोबत, मोहित्या बी राहायला तयार नाही म्हणे, म्हणून मी येतो म्हणे. सांग ना रे मोहित्या काय झालं तर? काहून काय झालं रे मोहित? काकू त्याचाच प्लॅन होय, तो मला म्हणे का राहत नाही म्हणून तू असा म्हण, आणि त्या ग्रीष्माला त्याने तसंच सांगितलं का तू बी मोहित बी राहून नाही राहिला आणि तू आजीसोबत काही बी नाही राहून राहिली, म्हणून तो यासाठी असा करून राहिला होता. डाऊट तर मला फुल होता. दिन्या दिन्या कर तयारी, चाल लवकर. जमलं वाटते प्लॅन, मी बी करतो कॅन्सल, आणि तू सांगतो ना काय काय केलं त्या दोघाले, कसं भनकल होतं. काय केलं मी? मोहितच आपल्या घरी राहत नाही म्हणते. बापू दिन्या आम्हाला सगळं सांगितलं ग्रीष्मानं तुला काय केलं म्हणून. त्या पोट्टीचं ऐकतं का काकू? ते पोट्टी तशीच बोलते, तिनेच आम्हाला फसवलं असं दोघाले. वहिनी तुम्ही त्याच्यावर विश्वासच कसा घेतला? आता काय करू काही समजून नाही राहिलं मी तिह, पण जाऊ दे आता, मी साऱ्या जणींनी तयार केला आहे, आता तिकडून येतो ना मग तू पाय. म्हणजे आमची तयारी कॅन्सल आहे का आता? कॅन्सल म्हणजे तुझी कधीच कुठं नेत नाही मी याच्या पुढं. शांता काकू जाऊ द्या, पोराबाळाची जात आहे, वाटलं त्याले आपण सोडून चाललोच ना. आता काही हे महादेव भाऊपर्यंत प्रकरण काही नेऊ नका, आणि जाऊ द्या त्याले, सोडून द्या त्याचं. चला राहा रे सगळेजण, बरोबर राहायचं आता. हो काकू मी बरोबर राहतो महेश सोबत, जा तुम्ही. आता कोणते कारस्थान नको करू जो, बरोबर राहायचो. आता मी बाबाले सांगत नाही तुझं नाव. हो रे मी तुला माफ केलं, मी काही सांगत नाही. चाल शांताबाई, सारे जण बस स्टॉपवर आले असन.